वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप दिवस झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वुलन रंगोली मॅटचे कोणते व्हिडिओ टाकले नव्हते. तर म्हटलं आज एखादा व्हिडिओ बनवून टाकावा. तर मी एक साधी आणि सिंपल डिझाईन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जी मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला उपयोगाला येईल. पूजेसमोर किंवा पूजे मांडणीच्या पाटासमोर ठेवले तर त्याची शोभा आणखीनच वाढेल. आणि तुम्हाला रांगोळी जर काढता येत नसेल तर याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. तर खूप साऱ्या मैत्रिणी मार्गशीर्ष महिन्यात रिटर्न गिफ्ट म्हणून वेगवेगळ्या वस्तू सुद्धा देतात. तर तुम्ही उलट रंगोली मॅटची ही डिझाईन रिटर्न गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता, किंवा तुमचा छोटासा एखादा बिझनेस सुद्धा तुम्ही तयार करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आणि ज्यांना काहीच माहीत नाही की ब्लर रंगोली मॅट हा प्रकार काय आहे, की त्याला कोणतं साहित्य लागतं, तर मी या व्हिडिओमध्ये ते कंटिन्यू करते. तर सगळ्यात प्रथम हा कॅनव्हास आहे. हा जाड क्वांटिटीमध्ये येतो, एक पातळ क्वांटिटीमध्ये येतो, आणि एक रेक्झिन आहे. तुम्हाला कोणत्या प्राईजने नुसार तुमच्या बजेटनुसार जे काही तुम्हाला बरं पडेल ते तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मग ते की म्हणजे वुलन फर. तर ही वुलन फर तुम्हाला मार्केटमध्ये किंवा तुमच्या जवळच्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर लागते ते ही गन, ग्लू गन म्हणतात त्याला. तर शक्यतो करून 150 वॅटची गनच तुम्ही यूज करा, कारण ह्याच्यापेक्षा कमी वॅटची जर गन तुम्ही यूज केली तर काय होतं की हे चिटकण्यास थोडंसं डिफिकल्ट जातं, किंवा चिटकलेलं इझिली निघून जातं. त्याच्यामुळे तुमच्या कस्टमर रिटर्न सुद्धा येण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर ह्या ग्लू स्टिक. तर प्रत्येक ठिकाणी ह्याचे वेगवेगळी प्राइस आहे. एका पॅकेटमध्ये 36 किंवा 40 असे ग्लू स्टिक्स येतात. त्यानंतर कात्री आणि कार्बन पेपर. तर सगळ्यात आधी कार्बन पेपर असा अंथरून घ्यायचा, जेणेकरून आपली डिझाईन एकदम व्यवस्थित स्ट्रेस होईल. त्यानंतर अशी डिझाईन ठेवायची आणि पेन किंवा पेन्सिलच्या साहाय्याने ही डिझाईन अगदी कट टू कट ट्रेस करून घ्यायची. अशा पद्धतीने मी डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता डिझाईन एकदम परफेक्ट ट्रेस झालेली आहे. तर मी याची बॉर्डर तयार करून घेते. मी ब्लॅक कलरने बॉर्डर तयार करून घेणार आहे. तर खूप ताईंना माझ्या डिझाईन काढता येत नाही, किंवा डिझाईन काढता येते आणि एकदम परफेक्ट नाही जमत. तर त्यांना मी सांगेन की तुम्ही पिंटरेस्ट जे ॲप आहे त्याच्यावरून इमेजेस डाउनलोड करून ते प्रिंट काढून आणा. मीही तसंच केलेलं आहे, जेणेकरून तुमची डिझाईन कुठेही फसणार नाही. पिंटरेस्ट ॲपमध्ये तुम्हाला पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या साईजमध्ये तर नाही मिळणार, ते तुम्हाला झेरॉक्सच्या दुकानातून काढावी लागेल, पण तुम्हाला आवडेल ती डिझाईन भेटेल. वुलन रंगोली मॅट तयार करताना पहिल्यांदा बॉर्डर तुम्ही फिक्स करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आत फिलअप करताना अवघड नाही जाणार. अशा प्रकारे मी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे. गुलाबाला ब्लॅक कलरने बॉर्डर केलेली आहे आणि पानाला डार्क ग्रीनने बॉर्डर करून घेतलेली आहे.
मी इथे ब्लॅक कलर वापरले. तुम्ही इथे मरून कलर सुद्धा वापरू शकता किंवा डार्क रेडमध्ये एक शेड येतो, तोही तुम्ही वापरू शकता. माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नाही आहे तो शेड, त्याच्यामुळे मी ब्लॅकनेच बॉर्डर करून घेतलेली आहे. आता त्यानंतर मी तुम्हाला आतून फिलअप करायला कसं करायचं हे सांगते. तर आतून मी हा रेड कलर फिलअप करणार आहे गुलाबाला. तर कंटिन्यू राहा. तर बघू शकता मी हे कसं कंप्लीट केलेलं आहे. तर दुसरे करून दाखवते. पहिल्यांदा कडेकडेने असं हे ग्लू टाकून फर चिटकवून घ्यायचा एकदम काळजीपूर्वक, कारण ग्लू एकदम हॉट असतो. जर आपला हात जर त्याला चिकटला तर तो एकदम आपली स्किन सुद्धा खेचून घेतो. खूप चटका जोरात बसतो ह्याचा, त्याच्यामुळे काळजीपूर्वकच गन हाताळायची नेहमी. तर अशा पद्धतीने मी रेड कलर फिलअप करून घेतलेला आहे. आता पानांना मी आतून फेंट ग्रीन कलर फिलअप करून घेते. तर अशा पद्धतीने मी पानांना ग्रीन कलर आतून फिलअप करून घेतलेला आहे. चला तर मग या गुलाबाची मी आता कटिंग करून घेते. तर अशा पद्धतीने मी ह्याची कटिंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन दिसत आहे हे. तुम्ही याचा यूज कोणत्याही पूजेसाठी करू शकता. पाटासमोर ठेवल्यानंतर तुमच्या पूजेची आणखीन ही शोभा वाढवेल हे. चला तर मग व्हिडिओला इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.